लँग्वेजमध्ये मार्क्स मिळवणं सोपं पण आहे आणि अवघड पण आहे, कारण तिथंच आणि ती आपली स्वतःची लँग्वेज आहे, त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करण्याचा प्रयत्न. नाव आय एम शेअरिंग माय स्ट्रॅटेजी ऑफ इंग्लिश विथ यू. इंग्लिशच्या पेपर वेळी नीट कामच करणार नाही, तो एकदा सोपा क्वेश्चन आला तरी त्याच्याकडे ब्रेन अवघड क्वेश्चन म्हणून बघेल, आणि जर तुम्ही अशी भीती वाटून घेतली की इंग्लिश अवघड आहे, तर आपल्याला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकणार नाही, आणि मराठीपेक्षा पण स्कोर करायला इंग्लिश सोपं आहे. सगळ्यात पहिलं तर स्कोरिंगसाठी मॅथमॅटिक्स, नंतर संस्कृत नंतर सायन्स आणि SST दोन्ही पण सेम आहेत, म्हणजे दोघांना पण तुम्हाला सेम एफर्ट्स द्यायला लागतात. म्हणजे असं नाही की सायन्सला जास्त SSTला कमी, पण दोघांना पण सेम. जरी SSTचा सोपा असला तरी दोघांना एफर्ट्स सेम द्यायला लागतात. आणि नंतर दोन्ही लँग्वेजमध्ये इंग्लिश स्कोर करायला सोपं आहे, आणि नंतर मग मराठी. आणि म्हणजे बुक रिडिंग खूप महत्त्वाचं, खूप म्हणजे खूपच म्हणजे. आणि लँग्वेज स्टडी हा 10 मार्क्सला असतं. मी तिथं 10 आउट ऑफ 10 मॅथ्स स्कोर करणं हे सोपं असतं. म्हणजे आता मी तुमच्यासोबत माझी इंग्लिश आणि मराठी या 2 लँग्वेजची स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे. तसं बोललं तर लँग्वेजमध्ये मार्क्स मिळवणं सोपं पण आहे आणि अवघड पण आहे, कारण आपल्याला बाकीच्या सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात, पण इंग्लिश आणि मराठी आणि हिंदी हे 3 सब्जेक्ट असे आहेत की ज्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळू शकत नाही. म्हणजे मराठी जरी आपली लँग्वेज असली तरी तिथं पण आपण आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकत नाही. सगळ्यात पहिले तर मी मराठीचं सांगेन. मराठीमध्ये मी नवनीतचं डायजेस्ट आणि नवनीतचं जे रायटिंग स्किल्सचं जे बुक आहे ते घेतलं होतं. त्यानंतर माझ्या ट्युशनमधून मराठीसाठी मला 2 रायटिंग स्किल्सचे बुक दिले होते. त्यांनाच मी फॉलो केलं होतं, आणि बाकीचं माझे जे टीचर सांगतील त्या टीचरला फॉलो केलं होतं मी. मराठीमध्ये सगळ्यात पहिला सेक्शन असतो, तो आपला पॅरेग्राफ येतात. तर पॅरेग्राफमध्ये उत्तर शोधून लिहिणं हे खूप सोपं असतं, पण मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही मराठीचं बुक वाचत जावा. बुक वाचलं की जो उतारा पेपरमध्ये आला आहे ते आपल्या माइंडला लगेच क्लिक होतं की कुठल्या चॅप्टरमधला आहे आणि कोणता आहे आणि कुठून काय, म्हणजे ते सगळं. आणि आपण डायरेक्ट पॅरेग्राफ खालचे ॲन्सर वाचून लगेच लिहू शकतो. त्या प्रश्नांचे प्रश्न वाचून उत्तरं लिहू शकतो आपण डायरेक्टली. पण आपल्याला जरी माहीत असलं तरी काही वेळेस असं होऊ शकतं की आपल्या ब्रेनला नीट आठवत नसेल, तर तुम्ही यासाठी परत पॅरेग्राफ वाचत. आता तुमच्या ब्रेनला जर माहीतच असतं तुम्ही वाचल्यामुळे की त्याचा आन्सर आपल्याला कुठे मिळणार आहे पॅरेग्राफमध्ये, पटकन तुम्हाला जेवढे क्वेश्चन असतील तेवढे पॅरेग्राफ खालचे क्वेश्चन पहिले तुम्ही वाचून घ्या. क्वेश्चन वाचल्यानंतर त्यांचं आन्सर कुठे आहे ते शोधा आणि लगेच त्यांचे आन्सर लिहा. आणि लँग्वेजच्या पेपरमध्ये टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं ठरतं. तुमचा पेपर 2.5 तासामध्ये लँग्वेजचा झाला पाहिजे. नंतरचा अर्धा तास हा तुम्ही रिचेकिंग आणि तुमचं जे पेपर प्रेझेंटेशन आहे, जे तुम्हाला पेपरला डेकोर करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा राहिलेला अर्धा तास द्यायचा आहे. किंवा एखादा अवघड क्वेश्चन आला आहे आणि तुम्ही तो लास्टला ठेवला आहे, तर तुम्हाला तो लास्टला लिहायचा आहे. किंवा वेळ राहिलाच तर तुम्ही रायटिंग स्किल किंवा मधला ऑरचा क्वेश्चन सोडवू शकता. पण तुम्हाला टाईम मॅनेजमेंट 2.5 तासामध्ये होण्यासाठी क्वेश्चन पेपर खूप सॉल्व करावे लागतील. आधी मला पण 3 तासामध्ये देखील मला मराठीचा पेपर उरकत नव्हता. माझा दरवेळी पेपर शिल्लक राहायचा. पण नंतर जेव्हा मी पेपर सोडवायला लागले तेव्हा मी 2.5 तास मला वेळ द्यायचे पेपर सोडवायला. मी टाईम लावून पेपर सोडवायचे, 2.5 तास वेळ द्यायचे, आणि माझा पेपर 2.5 तासामध्ये झालाच पाहिजे असं मी माझ्या ब्रेनला सांगायचे. आणि जे आपलं सेक्शन वाईज आहे, सेक्शन वाईज मी टाईम दिला होता, आणि त्या टाईम दिला होता त्यामुळे माझा पेपर 2.5 तासामध्ये व्हायचाच. आणि बोर्ड एक्झामला पण माझा पेपर 2.5 तासांमध्ये झाला. नंतर मी पेपर प्रेझेंटेशन ते आखायचं असतं ते करत होते, आणि नंतर मी रिचेकिंग केलं थोडं. मराठीमध्ये आता आपल्याला जे पॅरेग्राफ असतात ते पठित उतारे, त्यामध्ये आपले छोटे छोटे 1 मार्क्सचे क्वेश्चन किंवा आकृती पूर्ण करा हे क्वेश्चन झाले की आपल्याला स्वमत येतं. स्वमतमध्ये तुम्ही पहिलं तर तुम्ही चॅप्टर मल्टिपल टाइम्स रीड करा, आणि त्या चॅप्टरच्या वरती जो लेखकांचं नाव दिलेलं असतं आणि त्यांचं जे इन्फॉर्मेशन दिलेली असते ती पण वाचत चला, आणि त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. मी मराठीच्या पण नोट्स बनवत होते, त्यामध्ये मी स्वमत आलं तर काय लिहायचं, कसं काय ते मी सगळं आधीच ठरवून ठेवलेलं. मला मराठीच्या नोट्स लिहिल्यामुळे स्वमत लिहिला सोपं गेलं. तुम्ही स्वमतसाठी पहिलं तर त्या चॅप्टरचं सगळ्या चॅप्टरची नावं वाचून घ्या, पाठ करा, आणि नंतर त्यांचे लेखक कोण आहेत लेखकांची नावे पाठ करा. नंतर तो कुठल्या पुस्तकातून घेतला आहे ते पाठ करा. त्या लेखकाला कोणते अवॉर्ड्स भेटले आहेत काय 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 ते बघा. आणि त्यानंतर त्या चॅप्टरमध्ये शॉर्टमध्ये काय सांगितले ते डायजेस्टमध्ये पाठाचा परिचय काहीतरी असा पॉईंट असतो. तिथं चॅप्टरच्या स्टार्टिंगलाच त्यांनी असा एक बॉक्स असतो, त्यामध्ये दिलेलं असतं की तुम्ही तिथले थोडे पॉईंट्स घ्या, आणि तिथले घेतल्यानंतर तुम्ही बुक्समधले देखील थोडे पॉईंट्स घेऊ शकता.
आणि मग ते तुम्हाला स्टार्टिंगला स्वमतचं इंट्रोडक्शन करायचं आहे. नंतर मॅक्झिमम वेळा स्वमत हे जे गाईडमध्ये आहेत नवनीतच्या तेच येतात. त्यामुळे तुम्हाला ते स्वमत पाठ करायचे आहेत किंवा पाठ नसेल होत तुमचं तर तुम्हाला ते वाचायचं आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिला आलं पाहिजे. वाचायचं तर ते मल्टिपल टाइम्स वाचा, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये ते लक्षात राहील. त्यामुळं तुम्हाला ते एक्झामला लिहायला आठवेल. आणि जे डिफिकल्ट काही स्वमत असतील तर ते जर तुम्ही पाठ करा, किंवा तुम्हाला एखादं स्वमत समजत नसेल तर ते तुम्ही पाठ करा. कोणत्याही स्वमतला असं इग्नोर करू नका. आणि मराठीचं बुक रिडिंग जास्त करा. त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. बुक रिडिंग केल्यामुळे तुम्हाला त्या चॅप्टरमधल्या नवनवीन गोष्टी कळतात, आणि तुम्ही त्या गोष्टी तुमच्या स्वमतमध्ये जरी त्या पॅराग्राफच्या पुढच्या मागच्या कुठल्या असल्या तरी तुमच्या स्वमत लिहिताना तुम्ही स्वमतमध्ये त्या गोष्टी ॲड करू शकता. त्यामुळे आपलं स्वमत देखील मोठं बनतं. आणि मी मराठीला जो पॅटर्न फॉलो केला तो म्हणजे क्वालिटी अँड क्वांटिटी. म्हणजे माझ्या पेपरमध्ये क्वालिटी पण होती आणि क्वांटिटी पण भरपूर होती. क्वालिटी ही तर सगळ्यांच्याच पेपरला असायला पाहिजे, त्याशिवाय मार्क्स मिळत नाही. आणि क्वांटिटी जरा जास्त असली की तुम्हाला मार्क्स मिळवणं देखील सोपं जातं. त्यामुळे तुम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी हा फॉर्म्युला मराठीच्या पेपरसाठी फॉलो करा. आधी तुम्हाला क्वालिटी पण जमणार नाही आणि क्वांटिटी पण जमणार नाही, पण जसं जसे तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल, जास्त रीडिंग कराल, तसे तुमची मराठी लँग्वेज लिहिण्याची क्वालिटी वाढेल. नवनवीन शब्द मराठीतले माहीत करून घ्या, जे असे इम्प्रेशन पाडतील असे शब्द तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये ॲड करा. आणि क्वांटिटीला तुम्हाला खूप सारं प्रॅक्टिस करावं लागणार आहे. क्वांटिटीसाठी मी म्हणेल की तुम्ही रीडिंग आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्विंग एवढंच करा. आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व केल्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स तुमचा बिल्डअप होतो. आणि रायटिंग स्किलमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व केल्यामुळे रायटिंग स्किलचं तुम्हाला ते नंतर पण युजफुल ठरू शकतात. काही वेळा रायटिंग स्किलचे क्वेश्चन्स पण रिपीट होतात. यावर्षी योगासनी वर्गाची जाहिरात ही तर आधीच्याच पेपरची रिपीट झाली. आणि अजून प्रसंग लेखन ते पण मी एक क्वेश्चन पेपर सोडवला होता, मला आठवत नाही आता तो कोणत्या इयरचा होता, पण त्या क्वेश्चन पेपरमध्ये सेम तसंच प्रसंग लेखन होतं आणि तेच पेपरला रिपीट झालं. म्हणजे रायटिंग स्किलमध्ये रिपीट होऊ शकतात, म्हणजे जास्त नाही पण थोडे थोडे होऊ शकतात. आणि तुम्हाला आता जे पठित उतारा आहे तिथं बेसिक विचारलेलं असतं, तुम्हाला फक्त तो पॅराग्राफ व्यवस्थित वाचून सोडायचं असतं. काही वेळा असं होतं की पॅराग्राफ वाचला तरी आपल्याला काहीच म्हणजे आन्सर सापडत नाहीत. मग तुम्हाला परत वाचायचं आहे. यावेळेस पण बोर्ड एक्झामला माझ्यासोबत असंच झालं. मी पहिल्यांदा पॅराग्राफ वाचला आणि मला आन्सरच सापडले, म्हणजे थोडेच सापडले. 4 क्वेश्चन होते, त्यातले 2च सापडले. मग आणि मला वाटलं की नाही येते आन्सर यात, पण मी परत वाचलं. परत 3दा तुम्ही पॅराग्राफ वाचला तेव्हा मला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मिळाले. आणि असं नाही आहे की तो अपठित असतो आणि तिथं खूप सोपं असतं. त्यामुळे तुमचे मार्क्स घालवण्यासाठी ते डायरेक्टली क्वेश्चन न विचारता इनडायरेक्टली क्वेश्चन विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की त्यांनी इनडायरेक्टली क्वेश्चन विचारला आहे का, आणि इनडायरेक्टली क्वेश्चन विचारला असेल तर तुम्ही त्याचं केअरफुली आन्सर शोधायचं आहे. नंतर आपला सेकंड जो सेक्शन असतो त्यामध्ये आपल्याला पद्य असतं, म्हणजेच कवितांवर ते क्वेश्चन असतात. कविता मी तुम्हाला म्हणेन की तुम्ही पाठ करा म्हणजे तुम्ही त्या मल्टिपल टाइम्स बोलून तुमच्या त्या आपोआप लक्षात राहतील. आणि तुम्हाला कवितेची आन्सर्स आहेत जी 1 मार्क्सचे आन्सर असतात, क्वेश्चन आन्सर्स, ते तुम्हाला लगेच लिहिला येतील. आणि त्यामुळे तुमचा तिथं शोधण्यात वेळ जाणार नाही. त्यामुळे तुम्ही कविता बोला. आमचे जे टीचर होत्या मराठीच्या, त्या आम्हाला लेक्चरच्या आधी दररोज कविता म्हणायला सांगायच्या. त्यामुळे आमच्या सर्वांच्या कविता पाठ झाल्या. त्यामुळे असा स्पेसिफिक टाईम कविता पाठ करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी कधी मला द्यावा नाही लागला. आता जो आपला सरळ अर्थ लिहा हा जो क्वेश्चन असतो, त्यासाठी पहिली गोष्ट तर तुम्हाला कविता तुमच्या टीचरने शिकवायच्या आधी एकदा वाचायची आहे. नंतर जेव्हा तुम्हाला तुमचे टीचर शिकवत आहेत तेव्हा तुम्ही फुल टू कॉन्सन्ट्रेशननी लक्ष द्यायचं आहे. ते कसा अर्थ सांगतात, कोणते वर्ड्स यूज करतात आणि कुठल्या शब्दाचा काय अर्थ आहे हे नीट लक्षात ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला आपलं जे नवनीतचं डायजेस्ट आहे त्यामध्ये कवितेच्या स्टार्टिंगलाच सगळ्या ओळींचे सरळ अर्थ दिलेले आहेत, ते सगळे वाचायचे आहेत. आणि तुम्हाला त्यामध्ये तुमचं ओन वर्ड्स देखील ॲड करायचे आहेत, कारण आपल्याला क्वांटिटी पण मोठी ठेवायची आहे. आणि मग अशी तुम्हाला एक सांगायचं राहिलं तर जे आपलं स्वमत असतं तर ते स्वमत तुमचं लास्टला लिहून झालं, जे तुम्ही प्रेझेंट करणार आहे त्या क्वेश्चनमध्ये सेकंड पॅराग्राफमध्ये, तर खाली एक पॅराग्राफ बनवा, एंडिंग पॅराग्राफ, ज्यामध्ये तुम्हाला काय मेसेज मिळाला हा लिहा, किंवा अशा प्रकारे या स्वमतातून हे व्यक्त होत आहे असं देखील तुम्ही लिहू शकता. आणि स्वमत मिनिमम 3 पॅराग्राफ्सचं असलं पाहिजे, मोर दॅन 1 पेज स्वमत असलं पाहिजे. म्हणजे मी तरी मोर दॅन 1 पेजच स्वमत लिहिचे.
आणि आता कवितेचं पण तुम्हाला सगळ्या कवितेची नीट नावे पाठ करायची, त्यांचे कवी कोण आहेत ते पाठ करायचे, ते कुठून घेतली हे पाठ करायचे आणि त्या कवितेचा विषय वगैरे ते तर सगळं तुम्हाला पाठच करायचं आहे. पण त्या कवितेमधून काय मेसेज दिलाय हे देखील तुम्ही पाठ करा. आणि जो तुमचा इंट्रोडक्शनवाला पॅरेग्राफ आहे, जो स्टार्टिंगला तुम्ही लिहिणार आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळं लिहिचं आहे. म्हणजे ते थोडं ओन वर्ड्समध्ये असलं तरी देखील चालेल. आणि नंतर तुम्हाला खाली या कवितेमध्ये कवी म्हणतो की असं काहीतरी म्हणजे वस्तूंविषयी महत्त्व सांगताना कवी म्हणतो की, आणि मग डॅश करून तुम्हाला त्या ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे. असा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. सरळ अर्थ तुम्ही कमीत कमी 2 पॅरेग्राफमध्ये लिहा आणि मोर दॅन हाफ पेज हा सरळ अर्थ असला पाहिजे. म्हणजे तुमचं इंट्रोडक्शन पॅरेग्राफ असल्यामुळे ते एक इंट्रोडक्शन पॅरेग्राफ म्हणजे एक इम्प्रेशन असतं आणि नंतर तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. त्यामुळे तुमची क्वांटिटी वाढेल. आणि नंतर तो जो काव्य सौंदर्याचा जो क्वेश्चन असतो, काव्य सौंदर्याच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्या ओळींचं काव्य सौंदर्य म्हणजे अर्थ स्पष्ट करा किंवा भाव स्पष्ट करा अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात. तर त्यामध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं तसंच इंट्रोडक्शन पॅरेग्राफ लिहायचं आहे. इंट्रोडक्शन पॅरेग्राफ नंतर मी तर माझ्या ज्या नोट्स तयार केल्या होत्या त्यामधलंच सगळं मी स्टार्टिंगला लिहायचे आणि नंतर त्या ओळी ज्या आहेत त्यांचा अर्थ लिहायचे. त्यांच्याबद्दल तुम्ही ग्रामरविषयी देखील सांगू शकता की या ओळी मुक्त छंदातल्या आहेत असं वगैरे, किंवा त्यातनं कोणता मेसेज मिळतो हे तुम्ही वरती लिहिणारच आहात. मग नंतर मधल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला त्या ओळींबद्दल लिहायचं आहे आणि एक शेवटी देखील तुम्हाला पॅरेग्राफ लिहायचं आहे. तुम्हाला जे काव्य सौंदर्य आहे त्याचं आन्सर 3 पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे आणि काव्य सौंदर्य पाऊण पेज तरी असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला 2 मार्क्स आपल्याला मिळतील. 2 पैकी 2 आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाचं देखील ॲड करू शकता. आणि इथं तुम्हाला कविता पाठ करायचे आणि रीडिंग करायचे. ते डायजेस्टमध्ये जे क्वेश्चन आहेत ते सगळे क्वेश्चन तुम्हाला करायचे आणि नंतर सरळार्थ दिला आहे तो सरळार्थ वाचायचा आहे. ते कवितेचं जे आता रसग्रहण असतं, रसग्रहण आणि ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला कवितेचे कवी, विषय, कवितेचे समानार्थीचे शब्द, भाषिक वैशिष्ट्ये, व्यक्त होणारा विचार, संदेश, भाषिक वैशिष्ट्ये, नंतर जे काही ते 8 पॉईंट असतात ते कविता आवडण्याची वा ना आवडण्याची कारणे, जे काही ते 8 पॉईंट असतात ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. तुम्हाला ते सारखे वाचायचे आहेत. त्यामुळे तुमच्या ते लक्षात राहतील. आणि तिथं जेवढं दिलं आहे तेवढं न लिहिता आपल्या मनाचं देखील त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि कवितेचं जे ॲप्रिशिएशन आहे जे डायजेस्टमध्ये दिलं आहे ते त्याचा यूज आपल्याला कवितेच्या काव्य सौंदर्य आणि सरळार्थ लिहा याच्यासाठी देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्याला जास्त वेळा रीडिंग करा, पाठ करा आणि तुमची लँग्वेज त्यामध्ये ॲड करा. आणि कवितेच्या पण खूप छान प्रकारे तुम्ही नोट्स बनवा. मी नोट्स म्हणजे एक्झामच्या आधीच मी नोट्स बनवल्या होत्या आणि मग मी त्यांना वाचायचे आणि त्यामुळं मला माझी क्वांटिटी ही नोट्समुळे वाढली असं तर मी म्हणेल. क्वालिटी नोट्समुळे वाढलीच नाही, क्वालिटी प्रॅक्टिसमुळे वाढली, पण क्वांटिटी नोट्समुळे वाढली. मी सगळं म्हणजे नोट्स काढताना मी कसे काढायचे आमचे टीचर जसे सांगतात तसे पहिले तर म्हणजे काय काय तुमच्या क्वेश्चनमध्ये असायला पाहिजे आणि नोट्स काढायचे मी ते स्वमत आणि मोठ्या क्वेश्चनसाठी कवितेचे 2-2 मार्क्सचे सरळ अर्थ आणि काव्य सौंदर्यासाठीच मी फक्त नोट्स काढायचे, बाकीच्या कोणत्याच. आणि येस, स्थूल वाचनासाठी पण मी नोट्स काढायचे, त्याच्यातून तुम्हाला पुढे सांगणारच आहे. नोट्स काढताना सगळं पुस्तक तुम्हाला वाचायचे. पुस्तक नंतर तुम्हाला डायजेस्टमधले काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते घ्यायचे आहेत. पुस्तकातले जो आणि डायजेस्टमधले पाठाचा परिचय दिलेला असतो त्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट घ्यायचे आणि किंवा स्वमताची स्टार्टिंग त्यांनी कशा प्रकारे केली आहे त्यातले देखील तुम्ही स्वमतमधले डायजेस्टच्या इम्पॉर्टंट कॉमन पॉईंट म्हणजे जे पॉईंट कॉमनली सगळ्यांना चालतील असे पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. आणि नंतर डायजेस्ट झालं की नंतर तुम्हाला डायजेस्ट झालं, पुस्तक झालं आणि नंतर तुम्हाला स्वतःला काय वाटतं ते देखील तुम्ही ॲड करा. आणि तुमच्या नोट्स जर तुम्ही लवकर बनवल्या, एक्झामच्या आधी न बनवता, मी तर उशिराच बनवलेला त्यामुळे मी माझ्या टीचरला दाखवू शकले नाही, पण तुम्ही लवकर बनवा. जे तुमच्या टीचरनी चॅप्टर शिकवला, कविता शिकवली की तुम्ही त्याच्या नोट्स रेडी करा आणि तुमच्या टीचरला दाखवा. म्हणजे ते तुम्हाला अजून त्यात काही ॲड करायला पाहिजे किंवा काय चुकतं आहे तुमचं ते तुम्हाला सांगतील. आणि तुम्ही ते लेखकाच्या बद्दल पण थोडं तुम्ही लिहा. आणि येस, तुम्ही जे या आधीचे यूट्यूबवरती तुम्ही जे टॉपर्सचे पेपर आहेत ज्यांना 96, 98 मार्क मिळाले आहेत त्यांचे पेपर तुम्ही बघा यूट्यूबवरती सर्च करून आणि ते कशा प्रकारे लिहितात हे तुम्ही स्वमत आणि ते कवितेचं रसग्रह नाही, काव्य सौंदर्य आणि सरळार्थ वाचा. आणि नंतर मग तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला काय काय अजून ॲड करायला पाहिजे. आणि तुम्ही त्यांनी जे लिहिलं आहे ते तुम्हाला आवडलं तर ते देखील तुम्ही काही चॅप्टरचं तुमच्या नोट्समध्ये ते देखील तुम्ही ॲड करू शकता.
नंतर आता तुम्हाला ॲप्रिसिएशन झालं, नंतर आपल्याला तो काव्य सौंदर्याचा क्वेश्चन असतो, तिथं आशय सौंदर्य, नंतर आपल्याला तो रसग्रहणचा क्वेश्चन असतो. रसग्रहणच्या क्वेश्चनमध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये असे 3 पॅराग्राफ करून आपल्याला मेनली आन्सर लिहायचं असतं. तर आशय सौंदर्यामध्ये तुम्ही या ओळी डॉट डॉट या कवितेतून घेतल्या आहेत, या कवितेचे लेखक डॉट डॉट आहेत, त्यांची ही कविता डॉट डॉट या काव्यसंग्रहातून घेतली आहे, या कवितेमध्ये हा संदेश दिला आहे, किंवा या कवितेतून हा विचार व्यक्त होतो, असं तुम्हाला स्टार्टिंग करायची आहे. आणि त्या कवींचं विशेष काही आहे ते देखील तुम्हाला तिथं सांगायचं आहे. नंतर काव्यसौंदर्यामध्ये समजा मी वस्तूंचंच सांगते, वस्तूंविषयी भाव व्यक्त करताना या कवितेमध्ये कवी धामणसकर म्हणतात की डॅश करायचा, आणि मग तुम्हाला जो त्या कवितेचा काव्यसौंदर्यामध्ये ज्या कवितेचा त्या कवितेच्या ज्या ओळींचा तुम्हाला अर्थ समजला आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचा आहे. नंतर भाषिक वैशिष्ट्ये तुम्हाला डायजेस्टमध्ये जे भाषिक सौंदर्याचा दिलं आहे ॲप्रिसिएशनमध्ये ते तुम्हाला पाठ पाहिजे. पाठ म्हणजे त्यामध्ये कोणता छंद आहे, कोणतं काय, ते तुम्हाला सगळं पाठ पाहिजे. आणि त्यातलं असे कोणते कॉमन पॉईंट आहेत आपण ज्या सगळ्यांना यूज करू शकतो, ते कॉमन पॉईंट तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या, त्यामुळे तुम्हाला ते तिथे पण यूज पडेल. आणि जे PYQs आहेत रसग्रहणचे, त्यामध्ये कोणते भाषिक वैशिष्ट्ये नवनीतच्या डायजेस्टमध्ये आहेत ते बघा, आणि ते सगळ्या ओळींना मॅच होत आहेत का ते बघा, आणि मग ते तुमच्या नोट्समध्ये ॲड करून तुम्ही ते लिहू शकता. आणि टॉपर्सच्या पण पेपरमधलं ते काय भाषिक वैशिष्ट्य लिहितात हे पण तुम्ही व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित लिहा. जर तिथं टफ भाषा असेल तर तुम्ही टफ म्हणजे आता श्रोती व्हावे सावधानची जी उत्तम लक्षणची जी कविता आहे, परत जी 12th कविता आहे तिचं नाव भरतवाक्य यस, आणि जी 19वी कविता आहे तू झालास मूक समाजाचा नायक, ह्या मला तरी दुसऱ्या कवितांपेक्षा जरा टफ वाटत होत्या. टफ म्हणजे त्यांचा अर्थ तुम्हाला फुल टू 100% तुम्हाला तो पाठ करायचा आहे. तुम्हाला त्या कवितेला अजिबात इग्नोर करायचं नाही आहे, आणि त्यांच्या नोट्स पण व्यवस्थित तुम्हाला बनवायच्या आहेत. बाकीचं तसं तर सगळं सोपंच आहे. आता नंतरचा जो सेक्शन असतो तो म्हणजे आपलं स्थूल वाचन. तर स्थूल वाचनासाठी देखील तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. स्टार्टिंगला इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ लिहायचा आहे, आणि स्थूल वाचनासाठी तुम्ही आपल्याला 4 स्थूल वाचन आहेत, त्यातले कोणतेही 3 स्थूल वाचनांचं पाठ केलं तरी चालू शकतं, पण ते सगळं पाठ पाहिजे. कोणताही क्वेश्चन आला तरी मी टॅकल करू शकतो किंवा करू शकते, हा कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे. आणि तुम्हाला यासाठी बुक रिडिंग खूप महत्त्वाचं आहे. स्थूल वाचनाचं पण तुम्हाला बुक रिडिंग करायचं आहे. डायजेस्टमध्ये ते आन्सर दिलेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत, आणि तुमचं ओन पण ॲड करा. आणि क्वांटिटी पण तुमची स्थूल वाचनाचा क्वेश्चन 1च्या जास्त असला पाहिजे, मग तो कोणताही क्वेश्चन असो. काही क्वेश्चन तर 1.5 पान होतात माझे, म्हणजे व्हायचे, मग तो कोणताही क्वेश्चन असू द्या, पण तो क्वांटिटी आणि क्वालिटी त्यात दोन्ही जास्त ठेवा. आणि सगळं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. सगळंच स्थूल वाचनाचे पण सोपे आहेत, आणि त्यातले कॉमन पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्या स्थूल वाचनामध्ये तर असे काही कॉमन पॉईंट नाही आहेत, तिथं फक्त तुम्ही तुमचे नोट्स कॉमन ठेवू शकता. नंतर दुसऱ्या स्थूल वाचनामध्ये कॉमन पॉईंट तुम्ही घेऊ शकता, तिसऱ्यामध्ये पण तुम्ही कॉमन पॉईंट घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कॉमन पॉईंट जास्त लक्षात ठेवा आणि त्यांचं रीडिंग करा बुकचं, आणि बाकीचं एक क्वेश्चन पाठ करा. त्यामुळे तुम्हाला स्थूल वाचनामध्ये देखील 3 आउट ऑफ 3 मार्क्स मिळतील, आणि आपल्या हक्काचे मार्क्स स्थूल वाचनमध्ये जाणार नाही. आता 4th जो सेक्शन असतो मराठीचा पेपरचा, तो म्हणजे ग्रामर म्हणजे आपल्याला बेसिक बारक्या पोरांसारखं ग्रामर विचारतात, आणि ते नवनीतच्या डायजेस्टमधलंच असतं. म्हणजे 99% तरी नवनीतच्या डायजेस्टमधलंच असतं. तर सर्वात पहिले तुम्हाला नवनीतच्या डायजेस्टमधलं सगळं ग्रामर करायचं आहे. आपल्या बुकच्या मागं जे पारिभाषिक शब्द शुद्ध शब्द जे दिले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. पारिभाषिक शब्द जरी तुम्हाला येत असतील किंवा तुम्हाला खूप इंग्लिश येत असेल तरी पण तुम्हाला तेच शब्द पाठ करायचे आहेत, आणि तिथं जो त्यांचा मिनिंग दिला आहे तोच तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल. जरी काही शब्दांचा दुसरा असेल तरी ओन मिनिंग तुम्ही लिहू नका, तुम्ही तिथलाच मिनिंग पाठ करा. आणि शुद्ध शब्द जे दिलेत पुस्तकाच्या मागे ते तुम्ही बघा, आणि पुस्तकाच्या मागे धड्यातल्या आणि कवितेतल्या अवघड शब्दांचा अर्थ पण दिला आहे ते तुम्ही बघा. त्यामुळे तुम्हाला एखादा अर्थ लिहायला आला तर तुम्ही तिथला अर्थ लिहू शकता. आणि डायजेस्टमध्ये पण जे स्टार्टिंगला पाठाचा परिचय नंतर खाली जे वर्ड्स दिलेले असतात आणि त्यांचा मिनिंग दिलेला असतो सरळ अर्थाच्या वरती, ते पण तुम्ही त्यांचं मिनिंग व्यवस्थित पाठ करा. नंतर आता तुम्हाला नवनीत सगळं झालं, तुमचं बुकमधलं सगळं झालं, PYQs करायचे आहेत. आणि तुम्हाला तुमच्या मराठीच्या पेपरमध्ये देखील तुमच्या क्वेश्चनसाठी एखादा शॉर्ट आपल्याला काय म्हणतात त्याला, शॉर्ट टायटल द्यायचं आहे. शॉर्ट टायटल म्हणजे तुमचं इम्प्रेशन. जर तुमचा पेपर हा टॉपरचा पेपर असेल तर तुमचं इम्प्रेशन पडायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पेपर प्रेझेंटेशनला
पण 100% द्यायचे आहेत आणि क्वालिटी आणि क्वांटिटीला पण 100% द्यायचे आहेत. ओव्हरऑल मिळून तुम्हाला मग जे तुमचे मार्क्स आहेत ते मिळतील आणि जो आपला पेपर चेक करणार आहे तो पण तुमच्या मार्क्सला इम्प्रेस होईल. तुम्ही इतकं छान लिहिलंय, तिथं नीट आखलंय वगैरे, नवीन क्वेश्चन नवीन पानावर स्टार्ट करायचा आणि सगळं नीट प्लॅनिंग करून लिहायचं आहे. पेपरच्या आधी तुम्ही व्यवस्थित प्लॅन करा आणि ग्रामरमध्ये ते समूहाबद्दल एक शब्द हा जो असतो तो काही वेळा वेगळा येतो आणि ते मुलांना लिहिला येत नाही. तर तुम्ही यासाठी गुगलवरती सर्च करून तुम्ही जास्तीत जास्त शब्दसमूहाबद्दल एक शब्द याविषयी वाचू शकता. आता नंतर आपला 5वा सेक्शन असतो तो उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किलचा असतो. तर त्यासाठी तुम्हाला पहिलं पत्रलेखन असतं. तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही इन्फॉर्मल लेटर करू नका, तुम्ही फॉर्मलच लेटर मराठीमध्ये करा, कारण तिथं जास्त मार्क्स भेटतात. आणि फॉर्मल लेटरचा जो पॅटर्न असतो म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंगला ते प्रति माननीय व्यवस्थापक, मग नंतर त्यांचं नाव ते लिहायचं, पिनकोड लिहायचा, आणि नंतर विषय नंतर महोदय, मग खाली तुम्ही लिहायचं मी या शाळेचा विद्यार्थी आहे, ते शिकत आहे, मी या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे किंवा काय तुम्हाला ते दिलं असेल. आणि तुम्हाला जे नाव तिथं पत्रलेखन करण्यासाठी तुम्हाला स्वतःला घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं नाव जे पेपरमध्ये लिहायचं आहे तेच लिहा. तुमचं नाव तुम्ही तिथं कुठं मेन्शन करू नका, नाहीतर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. आणि नंतर हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहे. मग कालच तुमची वर्तमानपत्रात बातमी वाचून खूप आनंद झाला. समजा आम्हाला पण आमच्या विद्यालयासाठी झाडे मागवायची आहेत, तुम्ही झाडे वाटप करत आहात, ही खूप छान गोष्ट आहे, झाडांमुळेच आपले जीवन आहे, असं काहीतरी तुम्हाला लिहित आहे. आणि पत्र तुम्हाला पॅराग्राफ झाला की ओळ वगैरे सोडून सगळं करून तुम्हाला 2 पानांपेक्षा जास्त पत्र लिहायचं आहे. जर तुम्हाला चांगले मार्क स्कोअर करायचे असेल तर, नाहीतर तुम्ही 1.5 पान जरी लिहिलं, 1.5 किंवा 1 पान थोडंच तरी चालतं. पण तुम्हाला चांगला मार्क्स स्कोअर करायचे असेल तर तुमची क्वांटिटी पण जास्त हवी. त्यामुळे म्हणजे क्वालिटी तर हवीच आहे पण क्वांटिटी पण जास्त हवी. त्यामुळे तुम्हाला पत्र तर 2 पेजपेक्षा जास्त करायचं आहे. नंतर प्रश्न 5 मधला जो आ असतो तिथे बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन हे 3 क्वेश्चन असतात. मी बातमी लेखन आणि जाहिरात लेखन हे 2 क्वेश्चन सोडवायचे. कथालेखन सोडत नव्हते कारण कथालेखनमध्ये आपल्याला खूप सारं आठवायला लागतं आणि तिथं लिहिला खूप लागतं. त्यामुळे मी कथालेखन लिहित नव्हते, मी जाहिरात लेखन लिहिजे. मी जाहिरातसाठी एक फॉर्मॅटच बनवून ठेवला होता. मी त्या फॉर्मॅटप्रमाणेच जाहिरात मी बनवायचे. आणि जाहिरात लेखनासाठी मी पत्रलेखनासाठी पण नोट्स काढल्या होत्या, पण त्या सगळ्याच यूज व्हायच्या असं नाही. ते स्टार्टिंगचं तर सगळं यूज व्हायचं, पण ते नंतरचं त्या सब्जेक्ट वाईज असतं. नंतर जाहिरात लेखनासाठी पण मी नोट्स काढल्या होत्या, त्या नोट्सचा यूज मी जाहिरात लिहिताना करायचे. आणि नंतर जे बातमी लेखन आहे त्यामध्ये तुम्हाला नीट हेडलाईन द्यायचं आहे, आमच्या वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून असं लिहायचं आहे, दिनांक नंतर ठिकाण तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे. आणि मी तरी पेपरला 1.5 पेज बातमी लिहायची. तुम्हाला कमीत कमी तुम्ही 1 पेज लिहा आणि जास्तीत जास्त तुम्ही 1.5 पेज लिहा, असंच मी तुम्हाला सजेस्ट करेन. ते जाहिरात लिहिली तर तिला व्यवस्थित बॉक्स करा, तिच्या टायटलला व्यवस्थित बॉक्स लिहा, आमच्या वार्ताहराकडून किंवा आमच्या प्रतिनिधीकडून याला तुम्ही खाली अंडरलाईन करा. आणि अजून काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाचायचं असेल तर त्याला व्यवस्थित बॉक्स करा. मी माझ्या मराठीचा पेपर सोडवलेला PYQ त्याचा एक व्हिडिओ अपलोड करणारच आहे, तर तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या देईल, तुम्ही ती देखील बघू शकता. आणि यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे आपलं लेखन कौशल्य, तो आपला निबंधांचा असतो तो. तर तुम्हाला त्यामध्ये प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन असे 3 क्वेश्चन असतात. तर त्यामध्ये मी तरी बोर्डच्या पेपरला प्रसंगलेखनच लिहिलं आहे. आणि याआधी मी स्कूलमध्ये जेवढे माझे पेपर झाले 9 पासून 10 पर्यंत त्यामध्ये प्रसंगलेखनच लिहिले. पण एकाच एक्झामला मी वैचारिक लेखन लिहिलं आणि जे मी घरी क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करायचे त्यामध्ये पण एकाच ह्याला मी वैचारिक लेखन लिहिलं. मी बोर्डला पण वैचारिक लेखन लिहिणार होती, पण आता जो विषय आला तो प्रदूषण एक समस्या आणि त्यावरील उपाय हा मला नको वाटला तेव्हा लिहिला. आणि तुम्ही पेपर स्टार्ट तुम्हाला जेव्हा तो जो सुपरवायझर असेल तो जेव्हा पेपर देईल तेव्हा तुम्ही सगळं ग्लान्स आउट करून घ्या, म्हणजे सगळं पेपर बघून घ्या काय आलं काय. आणि तुम्ही जेव्हा पेपर बघता तर तुमचा जी माइंडची थिंकिंग पॉवर आहे ती सगळी चालू होते आणि तो आठवायला सुरुवात करतो की काय कुठं. आणि तुम्हाला कोणते क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करणार आहे ते पण तुम्ही ठरवून घ्या. तर प्रश्न 5E मध्ये 3 क्वेश्चन असतात, त्यातले 1 सोडत असतो. तर तुम्हाला आणि ते लवकर ठरवता आलं पाहिजे की आपल्याला कोणता अटेम्प्ट करायचा आहे, कारण तुम्ही ठरवायला जास्त वेळ दिला तर तुम्हाला पुढं जास्त थिंकिंग करायला वेळ भेटणार नाही. आणि जास्त असं नाही करायचं की हा सोडू डायरेक्ट 1 ठरवून टाकायचा. आणि मी ते तुम्हाला सजेस्ट करेन, याआधी तुम्ही जो एखादा जर त्यातला तुम्ही सोडवलेला आला असला तर तुम्ही तोच करा, तुम्ही दुसरा करू नका. मी तर
प्रसंगलेखन मी सोडवलेलंच आलं, त्यामुळे मी तर तोच फॉलो केलं. त्यामुळे तुम्ही पण तोच फॉलो करा. आणि तुम्ही ओव्हरऑल क्वांटिटी आणि क्वालिटी हे मराठीसाठी फॉलो करा. मराठीमध्ये पण खूप छान मार्क्स मिळतात आणि ती आपली स्वतःची लँग्वेज आहे. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करण्याचा प्रयत्न करा आणि मराठीमध्ये मार्क्स मिळवणं देखील इझी आहे. नाव आय एम शेअरिंग माय स्ट्रॅटेजी ऑफ इंग्लिश विथ यू. तसं बोलायला गेलं तर अकॉर्डिंग टू मी म्हणजे इंग्लिश हा सब्जेक्ट ना मराठीपेक्षा सोपा आहे. म्हणजे मार्क्स स्कोअर करण्यासाठी मला तर मराठीपेक्षा सोपा इंग्लिश वाटतं. म्हणजे हे मी ॲव्हरेज स्टुडंटसाठी सांगते. म्हणजे असं नाही की सगळ्यांसाठीच इंग्लिश सोपं आहे, पण मराठीपेक्षा स्कोअर करायला इंग्लिश सोपं आहे. म्हणजे मराठीसारखं अवघड काय इंग्लिश नसतं. म्हणजे आपण इंग्लिशकडे कसं बघतो त्यावर इंग्लिश डिपेंड असतो. आपण त्याच्याकडे अवघड सब्जेक्ट म्हणून बघितलं तर तो आपल्याला अवघडच जाणार, आणि आपण त्याच्याकडे इझी सब्जेक्ट म्हणून बघितलं तर आपले मार्क्स आपोआपच इम्प्रूव्ह होतात. म्हणजे आपल्या ब्रेनने ठरवून टाकलं की एखादा सब्जेक्ट अवघड आहे तर तो त्या सब्जेक्टमध्ये नीट कामच करत नाही. म्हणजे तो त्या पेपरच्या वेळेस आपण ठरवूनच टाकलं जर इंग्लिश अवघड आहे तर तो तुमच्या इंग्लिशच्या पेपर वेळी नीट कामच करणार नाही. तो एकदा सोपा क्वेश्चन आला तरी त्याच्याकडे ब्रेन अवघड क्वेश्चन म्हणून बघेल. आणि जर तुम्ही अशी भीती वाटून घेतली की इंग्लिश अवघड आहे तर आपल्याला इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स स्कोअर करू शकणार नाही. आणि मराठीपेक्षा पण स्कोअर करायला इंग्लिश सोपं आहे. सगळ्यात पहिलं तर स्कोरिंगसाठी मॅथमॅटिक्स, नंतर संस्कृत नंतर सायन्स आणि SST दोन्ही पण सेम आहेत. म्हणजे दोघांना पण तुम्हाला सेम एफर्ट्स द्यायला लागतात. म्हणजे असं नाही की सायन्सला जास्त SSTला कमी, पण दोघांना पण सेम. जरी SSTचं सोपं असला तरी दोघांना एफर्ट्स सेम द्यायला लागतात. आणि नंतर दोन्ही लँग्वेजमधलं इंग्लिश स्कोअर करायला सोपं आहे. आणि नंतर मग मराठी. जरी मराठी ही आपली स्वतःची लँग्वेज असली तरी ज्या स्टुडंटची मराठी ही फर्स्ट लँग्वेज असते त्यांना मॅथ्स स्कोअर करणं इंग्लिशपेक्षा जरा अवघड असतं. आणि ज्या स्टुडंटची इंग्लिश ही सेकंड किंवा थर्ड लँग्वेज असते त्यांच्यासाठी पेपर टफली चेक होत नाही. त्यामुळं मराठीपेक्षा इंग्लिश हे मार्क्स स्कोअर करण्यासाठी सोपं आहे. त्यामुळं आणि मराठीसारखं इतकं काय इंग्लिशमध्ये करायचं नसतं. इंग्लिशमध्ये सगळं सोपं असतं. आणि मला पण इंग्लिशमध्ये कमी मार्क्स पडायचे, पण हे का पडायचे तर टाईम मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं असतं. ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. तुम्हाला पहिलं तुमचं टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. आणि टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर टाईम लावून सॉल्व करायचे आहेत. तुमचा जो इंग्लिशचा क्वेश्चन पेपर आहे तो तुम्हाला 2.5 तासात सगळा सोडवून टाकायचा आहे, सगळा. आणि म्हणजे तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करणार आहात तेव्हाच तुम्ही 2.5 तासात सोडवायचे. आणि याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त 5च्या वरती क्वेश्चन पेपर सोडवा. त्याच्यापेक्षा जास्त काही सोडू नका, कारण इंग्लिश तसं सोपंच आहे. आणि इंग्लिशमध्ये पण बुक रिडिंग हे खूप महत्त्वाचं ठरतं. खूप म्हणजे खूपच मी म्हणेल. आणि बुक रिडिंग आणि ते जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्सचा आपल्याला अर्थ समजणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर एखादा पर्सनल रिस्पॉन्सच आला आणि तुम्हाला त्या वर्डचा अर्थ समजला नाही तर तुम्ही तो पर्सनल रिस्पॉन्सच लिहू शकत नाही. तुम्हाला अर्थ समजला नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला एखादी कोणती तरी डिक्शनरी चूज करायची आहे आणि मग तिला फॉलो करायचे आहे. आणि तिच्यात जेवढे वर्ड्सचे मिनिंग्स दिलेत तर ते मिनिंग्स तुम्हाला वाचून ते आपल्या लक्षात राहतात. आणि सारखं वाचल्यानंतर ब्रेनसुद्धा त्यांना कॅप्चर करून तसंच ठेवतो. तो विसरत नाही त्या शब्दांचे मिनिंग. आणि तुमचे टीचर जेव्हा ते शिकवत असतील मग ते जेव्हा अर्थ सांगत असतील शब्दांचे तेव्हा पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या त्या अर्थांना. आणि इंग्लिश मध्ये आपला जो फर्स्ट सेक्शन असतो तो लँग्वेज स्टडी हा 10 मार्क्सला असतो. आणि तिथं 10 आउट ऑफ 10 मार्क्स स्कोअर करणं हे सोपं असतं, म्हणजे इझी असतं. आणि आपण तिथं 10 आउट ऑफ 10 मार्क्स स्कोअर केले तर आपलं तो स्टार्टिंग असते ते आपल्या पेपरचं. आणि तिथंच जर आपण आउट ऑफ मार्क्स स्कोअर केले तर आपलं इम्प्रेशन जो पेपर चेक करणार आहे त्याच्यावरती छान पडतं. त्यामुळे फर्स्ट सेक्शनमध्ये आपल्याला 10 आउट ऑफ 10 मार्क्स स्कोअरच करायचे आहेत. आणि फर्स्ट सेक्शनमध्ये आता आपल्याला काय असतं तर ते वर्ड असतात आणि त्यातला एखादा लेटर मिस केलेला असतो तो आपल्याला तिथे टाकायचा असतो. तर फर्स्ट सेक्शनमधला क्वेश्चन 1A मध्ये 6 क्वेश्चन असतात, त्यामधले 4च सोडायचे असतात. 8 मार्क्सला असतो.
तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासाठी आपलं रीडिंग पण महत्त्वाचं आहे आणि ते वर्ड्स खूप सोपे असतात, त्यामुळे आपण त्यांना लगेचच भरू शकतो. मग तिथं ते किती असतात 4, तर तिथं तुम्हाला क्वेश्चन 1A असं टाकून खाली एक न लिहिता एक एक लाईन सोडून लिहायचे, म्हणजे आपला पेपर असं नीट दिसला पाहिजे, क्लीन दिसला पाहिजे. आणि मी असं नाही म्हणणार की तुम्ही हँडरायटिंग खूपच छान काढा, कारण मला माहिती आहे की आपल्याकडे हँडरायटिंग खूप छान काढायला गेलं तर आपला पेपर 3.5 तासात सुद्धा होणार नाही. म्हणून हँडरायटिंग मी तरी हँडरायटिंग माझ्या पेपरला म्हणजे कसं ठेवलं होतं, म्हणजे क्लीन आणि ते पुढच्याला कळेल असंच ठेवायचं. म्हणजे असं पण नाही की खूपच छान काढायचे वगैरे वगैरे, काही ती आपली कॉम्पिटिशन नाही आहे की हँडरायटिंगची. त्याच्यासाठी इतकं पण तुम्ही हँडरायटिंगला वेळ देत बसू नका. म्हणजे तसं हँडरायटिंगने इम्प्रेशन पडतं, पण सगळ्यात पहिलं म्हणजे क्लीन आणि समोरच्याला कळेल असं हँडरायटिंग आपलं असलं पाहिजे. असं हँडरायटिंग असलं की आपल्याला मार्क्स भेटतात. आणि नंतर आणि फुल टू क्लीननेस असला पाहिजे आपल्या पेपरमध्ये. आपण जिथे गरज आहे तिथे ओळ सोडली पाहिजे, म्हणजे असं जास्त गर्दी करून नाही लिहिलं पाहिजे. आणि पेपरला डेकोर पण नीट केलं पाहिजे. आणि सगळ्या ओव्हरऑल प्रेझेंटेशनकडे पण आपण नीट व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. तर ते 4 वर्ड असतात तिथे, आणि तुम्हाला जो वर्ड मिस केला आहे त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करायला विसरायचं नाही आहे, आणि त्याच्या खाली तुम्ही याला अंडरलाईन करायचं आहे. आणि अंडरलाईन करून झाल्यावरती तुम्ही दुसरा वर्ड स्टार्ट करायच्या आधी ते फुल पेन्सिलने लाईन मारायची आहे. म्हणजे हे तुम्हाला नंतर करायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पेपरचं प्रेझेंटेशन करणार आहात तेव्हा. म्हणजे हे झालं फर्स्टमधले 4. नंतर फर्स्ट ए मधल्या पहिल्याचे 4 हे झालं. नंतर तुम्हाला असतं ते पंच्युएशन. पंच्युएशनला काही वेळेस काही मुलांना येतं किंवा नाही येत, पण त्याच्यासाठी ऑरचा क्वेश्चन असतो, आणि पंच्युएशन जे असतं ते आपल्या बुकमधलंच असतं. त्यामुळे तुम्ही जितक्या वेळा जास्त वेळा फुल टू कॉन्सन्ट्रेशनने आणि फुल टू फोकसने जितक्या वेळा तुम्ही बुक वाचाल तेवढं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. कारण बुक वाचणं हे खूप 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 म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. डायजेस्टपेक्षा तुम्ही बुक रेफर करणं हे महत्त्वाचं आहे. आपण सगळे स्टुडंट बुकला इग्नोर करतो आणि डायजेस्टला चूज करतो, पण आधी आपण बुक सिलेक्ट करायचे आणि नंतरच मग डायजेस्टकडे जायचं आहे. आणि जो आपला सेकंड असतो तो पंक्च्युएशन. तिथे तुम्हाला नीट आपल्या बुकमध्ये जसं आहे तसंच तुम्हाला नीट पंक्च्युएशन करायचं आहे, आणि तिथं पण एक एक लाईन सोडून लिहायचं आहे. आणि फर्स्ट झालं पंक्च्युएशनमधलं की त्याच्या खाली लाईन मारायची आहे, आणि नंतर दुसरं झालं त्याच्या खाली नीट व्यवस्थित लाईन मारायची, आणि नंतर तुमचा थर्ड असतो तो अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर तर म्हणजे खूपच पहिलीतल्या मुलाला येईल असा क्वेश्चन, म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर. त्यामुळं तिथं चुकायचं नाही आहे, आणि तिथं चुकलं तर तो जो पेपर चेक करणार आहे त्याच्यावरती आपलं बॅड इम्प्रेशन पडणार आहे. कारण जर आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरच येत नसेल तर मग पुढचं तर अजून पेपर बाकी आहे, त्यामुळे त्याला वाटेल की ह्याला काहीच येत नाही आणि हा पेपर चांगल्या मुलाचा नाही आहे, म्हणजे टॉपरचा नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि ज्या स्टुडंटला काहीच येत नाही ते सुद्धा फर्स्ट सेक्शनमध्ये 10 आउट ऑफ 10 मॅथ्स इझिली स्कोअर करू शकतात. फक्त त्यांना नीट ते सोडवायचं आहे, काहीच चुकून द्यायचं नाही आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्ही स्ट्रेट लाईनमध्ये न लिहिता तुम्ही एकाखाली एक त्याचे 4 वर्ड असतात, तर 4 लाईन तुमच्या एका अल्फाबेटिकल ऑर्डरला गेले पाहिजेत, आणि मग दुसऱ्या अल्फाबेटिकल ऑर्डरला 4 गेले पाहिजे. म्हणजे इथे क्वेश्चनचा सिक्वेन्स वर खाली होऊ शकतो. कदाचित अल्फाबेटिकल ऑर्डर सेकंड क्वेश्चन असेल आणि थर्ड पंच्युएशन असेल, पण तुम्ही समजून घ्या. आणि आपला जो फोर्थ क्वेश्चन असतो तो आपल्याला एक वर्ड दिलेला असतो, आणि त्या वर्डपासून आपल्याला मिनिमम 3 लेटर्स इन इच वर्ड असे वर्ड्स बनवायचे असतात. तर इथं हा पण खूप सोपा क्वेश्चन आहे. म्हणजे पहिलीतल्या मुलाला जरी आपण वर्ड्स बनवायला लावले तरी तो इझिली बनवू शकतो, आणि आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स बनवायचे आहेत. म्हणजे असं नाही की कसे पण वर्ड्स बनवायचे आहेत. आणि फक्त 3 लेटर्स पासून स्टार्ट करायचं आहे, म्हणजे 2 लेटर्सचा बनवायचा नाही, आणि मग त्याच्यानंतर आपण मोठा 3 लेटर्सपेक्षा मोठा देखील वर्ड आपण बनवू शकतो. आणि आपल्याला येथे मिनिमम 4 बनवायचे असतात, पण 4च्या ऐवजी आपण 6, 8 असे आपल्याला जेवढे सापडतील तेवढे बनवायचे. म्हणजे असं नाही की तिथे आपल्याला लिहिला जास्त वेळ लागतो. त्यामुळे जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपल्याला जास्त लिहायचं आहे. आणि याच्यानंतरचा आपला जो फिफ्थ असतो तो आपल्याला रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात. तर रिलेटेड वर्ड्स तुम्ही आधी समजा स्कूल आला असेल तर स्कूल, बिग, ह्यूज असं वेगवेगळे रिलेटेड वर्ड्स स्कूलसाठी तुम्ही लिहायचे आहेत, आणि ते नीट व्यवस्थित लिहायचे आहेत. आणि तो
ती जी रिलेटेड वर्डची जी डायग्राम असते ती पण आपल्याला काढायची आहे आणि ते ॲरो दाखवायचे आहेत, ते व्यवस्थित बॉक्स करायचे आहेत. नंतर आपला 6 जो असतो मधला 6 तो असतो वर्ड चेन. वर्ड चेनमध्ये आपल्याला ती नाऊनची वर्ड चेन आहे, ॲडजेक्टिव्हची का, वर्बची का, कशाची आहे ते आधी बघायचं आहे आणि नंतर आपण ती चेन भरायला स्टार्ट करायची. जर नाऊनची चेन असेल तर तिथं आपल्याला मुला-मुलींची नावं लिहायची नाही आहेत आणि तुम्हाला जर समजा काइंड हा शब्द आला असेल तर लास्टला डी आहे. मग तुम्ही डीचे तुम्हाला जर 2 आठवत असतील तर ते 2 वर्ड्स लिहा आणि मग नंतर कुठल्या ह्याचे तुम्हाला अजून 4 वर्ड्स आवडतात आठवत आहेत ते तुम्ही सिलेक्ट करा. असं म्हणजे एकाच वर्डवरती तुम्हाला जर एखाद्याचं आठवत नसेल तर तुम्ही दुसरा वर्ड त्याऐवजी लगेच चेंज करा. इथे तुम्ही जास्त टाईम घालू नका. लँग्वेज स्टडीला मॅक्झिमम 10 मिनिट्स खूप होतात, खूप म्हणजे खूपच होतात. ए आणि बी दोन्ही मिळून. पण आता जो आपला बी असतो, बीमध्ये आपला पहिला असतो तो फ्रेज असतो. तर जर तुम्हाला हा फ्रेज येत नसेल तर तुम्ही त्याचा ऑरचा क्लॉज सोडवा आणि क्लॉज सोपा असतो फ्रेजपेक्षा. आणि तिथं पास्ट टेन्स वापरला असेल तर वॉज यूज करा, प्रेझेंट टेन्स असेल तर इज यूज करा. ते तुम्ही नीट बघा पास्ट टेन्स आहे की प्रेझेंट टेन्स आहे. आणि नंतर जो सेकंड असतो तो आपल्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करायचे असतात. तर तुमची ओकॅब्युलरी जेवढी जास्त आहे तेवढं तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये जास्त स्कोअर करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही ते प्रेफिक्स किंवा सफिक्स कोणता आहे ते बघा. आणि जर एखाद्या शब्दाला प्रेफिक्स लागत असेल, सफिक्स लागत असेल तर तुम्ही ते दोन्ही पण लिहा. म्हणजे आपल्याला एकाला तर मार्क्स मिळणारच आणि एक्स्ट्रा लिहिलं ते म्हणून मार्क्स ते आपले कट करणार नाही आहेत, म्हणून तुम्ही एक्स्ट्राचं लिहा. जर आपला चुकूनच एखादा चुकला तर त्यासाठी तुम्ही एक्स्ट्राचं लिहा. आणि नंतर त्याच शब्दांपासून आपल्याला सेंटेन्स बनवायचे असतात, ते ऑरचं असतं. तर तुम्ही त्या सेंटेन्सचं फॉर्मेशन नीट करा. आणि लँग्वेज स्टडीमध्ये 10 आउट ऑफ 10 मार्क्स स्कोअर करणं हे खूप सोपं आहे. म्हणजे जरी एखाद्या मुलाला काहीच इंग्लिश येत नसेल ना तरी पण तो इथे 10 आउट ऑफ 10 मार्क्स स्कोअर करू शकतो. पण काहीच इंग्लिश येत नाही आहे बोलल्यावर त्याला एफर्ट्स द्यायला लागतील की टॉपरसाठी फर्स्ट सेक्शन म्हणजे लगेचच तो असं सोडू शकतो. पण ज्याला काहीच येत नाही तर त्याला ह्याचा खूप स्टडी करायला लागणार आहे. खूप म्हणजे खूप जास्त नाही पण पॅटर्न समजून नीट स्टडी करायला लागणार आहे आणि आपलं काही चुकणार नाही याच्याकडे त्याला लक्ष द्यायला लागणार आहे. आता आपला दुसरा जो सेक्शन असतो तो आपला पॅसेजचा असतो, टेक्स्च्युअल पॅरेग्राफ. टेक्स्च्युअल पॅरेग्राफमध्ये आपल्याला बुक रिडिंग आपले जे चॅप्टर आहेत ते चॅप्टर खूप वेळा रीड करायचे आहेत. आणि रीड केल्यामुळं आपण लवकर क्वेश्चनचे आन्सर लिहू शकतो आणि ते लवकर क्वेश्चन सापडून ट्रू फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स जे क्वेश्चन आलेले असतील ते आपण लगेच लिहू शकतो. आणि ते चॅप्टर जो आहे त्याचा आपल्याला डीपली मिनिंग समजून घ्यायचं आहे. डीपली मिनिंग समजून घेतलं की कोणता पण अवघड क्वेश्चन आला तरी आपण त्याला टॅकल करू शकतो. म्हणून त्याचा डीपली मिनिंग आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि डीपली मिनिंग समजून घेतल्यानंतर तुम्ही ते जे डायजेस्ट मी इंग्लिशसाठी नवनीतचं डायजेस्ट यूज केलं तर नवनीतचं डायजेस्ट नंतर ते नवनीतचं रायटिंग स्किलचं बुक ते एक यूज केलं आणि निकिता पब्लिकेशनचं ग्रामरचं बुक यूज केलं आणि नंतर माझ्या ट्युशनमधनं एक रायटिंग स्किलचं बुक मिळालेलं होतं ते एक यूज केलं. बस एवढंच केलं यूज. आणि एक माझ्याकडे अजून एक ग्रामरचं एक्स्ट्रा बुक होतं ते यूज केलं. आणि ग्रामरसाठी मी यूट्यूबला पण फॉलो केलं. आणि माझ्या ट्युशनमध्ये इंग्लिशचे चॅप्टर वगैरे काहीच शिकवत नव्हते. पण जेव्हा आपण आपले टीचर चॅप्टर वगैरे शिकवत असतील तर तुम्ही नीट कॉन्सन्ट्रेशननी लक्ष देत आहे. आणि जर तुमच्या ट्युशनमध्ये इंग्लिशचे चॅप्टर शिकवत असतील तर खूपच छान आहे. कारण तुम्ही एकदा स्कूलमध्ये शिकणार आहात, एकदा ट्युशनमध्ये आणि तुम्ही खूप वेळा वाचणार आहात. त्यामुळे तुमच्या ते चॅप्टर्स आहेत ते खूप दिवस लक्षात राहणार आहे. म्हणजे तुम्ही त्यांना विसरणार नाही आहेत आणि तुमची वोकॅब्युलरी पण खूप वाढेल. म्हणजे तुम्हाला अदर एक्झामसाठी पण इंग्लिशचा यूज होऊ शकतो. आणि नंतर आता आपलं फर्स्ट जो पॅरेग्राफ आपल्याला 2 पॅरेग्राफ असतात आणि पॅरेग्राफ 20 मार्क्सला असतात, एक 10 मार्क्सला. पण इथं पण मार्क्स स्कोअर करणं खूप सोपं आहे. आता आपल्याला इथं इंग्लिशमध्ये सिम्पल फॅक्च्युलिटी क्वेश्चन, नंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युलिटी क्वेश्चन, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आणि ग्रामरचे पण इथं 2 क्वेश्चन येतात. मग तिथं ग्रामर पण इथं खूपच सोपं असतं. नॉट ओनली बट ऑल्सो, क्वेश्चन टॅग, परत आयदर ऑर, नायदर नॉर, अजून आपले मॉडल ऑक्झिलरी किंवा अजून ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, अजून ते टेन्सेस, चेंज द टेन्स. असं म्हणजे टेन्सचं ग्रामर खूप सोपं आहे. असं जास्त काय अवघड नाही आणि त्याच्यासाठी जास्त प्रॅक्टिस करायची गरज नाही. फक्त तुम्ही एकदा शिकला की बस तुम्ही फक्त त्याला एकदा रिवाईज करा एक्झामच्या आधी. आणि डिग्री वगैरे सगळं तुम्हाला जेवढं टॉपिक आहेत ग्रामरचे तेवढे तुम्ही डीपली शिका. आणि डीपली शिकल्यानंतर ते तुमच्या लक्षात राहील. आणि मग तुम्ही एक्झामच्या आधी बस थोडा वेळ अर्धा तास जरी रिव्हिजन केली तरी मोर दॅन इनफ होतं ग्रामरसाठी. आणि ग्रामरचे क्वेश्चन सोडवताना माइंड नीट ठेवा, नाहीतर
जर तुमचा माइंड स्टेबल नसेल पेपरमध्ये तर तुम्ही खूप चुका करणार आहात. म्हणजे ॲटोमॅटिकली त्या चुका होतात, म्हणजे आपण नाही करत, ॲटोमॅटिकली होतात. त्यामुळे माइंड नीट ठेवा. आणि नंतर असतो तो आपला पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्समध्ये इथं सगळं आपल्या मनाचं लिहायचं असतं. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही नवनीतचे जे डायजेस्टमधले पर्सनल रिस्पॉन्स आहेत ते सगळे वाचा. पर्सनल रिस्पॉन्स, अजून ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, कॉम्प्लेक्स क्वेश्चन, सिम्पल फॅक्च्युलिटी क्वेश्चन जे सगळे आहेत ते सगळे तुम्ही वाचा. म्हणजे एका चॅप्टरचा तुम्ही असा परफेक्टली अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला कोणताही क्वेश्चन आला तरी तो व्यवस्थित समजेल. आणि पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला इथे तुमचं सेंटेन्स फॉर्मेशन नीट ठेवायचं आहे. पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला ग्रामरचा यूज नीट करायचा आहे. ग्रामरचा यूज केल्यानंतर तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स जरा मोठा लिहिला तरी चालेल, कारण आपलं काही चुकलं तर आपले मार्क्स जायला नको. आणि इथे पण आपल्याला टेक्स्च्युअल पॅराग्राफमध्ये 20 आउट ऑफ 20 मार्क्स स्कोअर करता येऊ शकतात. 20 आउट ऑफ 20 किंवा आपला जर एखादा मार्क्स दोन्ही पर्सनल रिस्पॉन्समध्ये हाफ जर कट केला तर तिथे जाऊ शकतो, किंवा 19 किंवा 20 पर्सनल रिस्पॉन्समध्येच तिथं मार्क कट झाले तर होऊ शकतात. बाकी तुम्ही जर बुक वाचलं तर बाकीचे क्वेश्चन नीट नाही, म्हणजे तिथं मार्क्स जाणार नाहीत. पर्सनल रिस्पॉन्समध्ये जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पर्सनल रिस्पॉन्सची प्रॅक्टिस करायची आहे. आणि फक्त तुम्ही नवनीतच्या डायजेस्टमधल्या न वाचता तुम्ही तुमच्या मनाने पण पर्सनल रिस्पॉन्स लिहा. मी गुगलवरील पर्सनल रिस्पॉन्स वाचा. आपल्या मनाचं पण त्यात व्यवस्थित ॲड करा. सेंटेन्स फॉर्मेशन, टेन्स वगैरे नीट बघा. आणि तुम्ही तिथे ग्रामरचा पण यूज करा. नॉट ओनली बट अल्सो किंवा ॲज वेल ॲज अशा सेंटेन्सचा पण यूज करा. त्यामुळे तुम्हाला तिथे 2 आउट ऑफ 2 मार्क्स स्कोअर करायला सोपं जाईल. आपला थर्ड जो सेक्शन असतो तो म्हणजे पोएट्री. आणि तुम्हाला जे टेक्स्च्युअल पॅराग्राफ आहेत त्यामध्ये डायजेस्टमध्ये दिलेले जे सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड जे आहेत ते व्यवस्थित लर्न करायचे आहेत, व्यवस्थित पाठ करायचे आहेत. जर एखादा न माहीत असलेला वर्ड आला तर आपले तिथे मार्क्स जायला नकोत. आणि त्यांचे जास्तीत जास्त शब्दांचे तुम्ही मिनिंग माहीत करून घ्या. याच्यासाठी तुम्ही मी तर स्टार्टिंगला सांगितलं तुम्ही डिक्शनरी यूज करा. आणि जे बुकमध्ये जे बोल्ड केलेले वर्ड असतात त्यांचं तुम्ही मिनिंग जे आहेत ते मल्टिपल टाईम्स वाचा. आणि मल्टिपल टाईम्स वाचल्यानंतर ते जे मिनिंग्स असतात जे आपल्याला दिलेले असतात, आपला चॅप्टर एका साईडला असतो आणि दुसऱ्या साईडला त्याला काय म्हणतात, मार्जिन वर्ड्स. येस, मार्जिनमधले जे वर्ड्स असतात ते तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहेत. आपला तिथे पण मार्क कुठे गेला पाहिजे नाही, ते तुम्हाला पाठ करायचे आहेत, म्हणजे जास्त वेळा वाचायचे आहेत. आणि पॅराग्राफवरून त्याला पेअर करणं किंवा त्याचं मिनिंग शोधणं आपल्याला सोपं जातं पॅराग्राफ तिथेच दिलेला असल्यामुळे. आणि पॅराग्राफ वाचायला पण जास्त वेळ लावायचा नाही. आधी तुम्हाला सगळे कोणते क्वेश्चन त्या पॅराग्राफवरती आलेत ते क्वेश्चन पहिले वाचायचे आहेत आणि मग त्यांच्या आन्सर शोधायला स्टार्ट करायचं. जास्तीत जास्त तुम्ही 2 वेळा पॅराग्राफ वाचा. याच्यावरती पॅराग्राफ तुम्ही वाचू नका. 2 वेळा पॅराग्राफ वाचूनच तुम्हाला सगळ्या क्वेश्चनची आन्सर सापडली पाहिजेत. आणि अरेंज द सेंटेन्स. जर तुम्हाला डायरेक्टली सेंटेन्स नाही दिले, इनडायरेक्टली दिलेत तर ते तुम्ही नीट शोधा. किंवा अजून ॲग्री डिसॲग्री असं दिलेलं असेल, किंवा ट्रू फॉल्स दिले की ॲग्री डिसॲग्री दिले, हे तुम्ही व्यवस्थित वाचा. आणि अजून जे काय असेल स्पॉट एरर किंवा काय वेगळंच काय आलं तर ते पण तुम्ही नीट प्रिपेअर करा. म्हणजे असा एक पण क्वेश्चन राहिला नाही पाहिजे की जो आपण प्रिपेअर केला नाही आणि ज्यामुळे आपले मार्क्स जातील. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे. आणि तुम्ही पेपर पॅटर्न अभ्यासा. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर बघा. क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन कसे येतात हे बघा. आणि क्वेश्चन कसे येतात हे बघितलं म्हणजे क्वेश्चन पॅटर्न बघितला आपण, तर आपल्याला ते वाचताना नीट समजतं किंवा हा क्वेश्चन यासाठी येऊ शकतो किंवा हा याच्यासाठी येऊ शकतो. आता तुम्हाला इथे पण ॲक्टिव्हिटी बेस्ट क्वेश्चन, म्हणजे इथे पण तो बॉक्सवाला क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहिला लावतील किंवा त्याचा ॲडवर्ब शोधून लिहिला, म्हणजे असं वेगवेगळे क्वेश्चन इथे पण येतात. त्यासाठी तुम्हाला बुक डीपली वाचायचं आहे. हेच फक्त पॅराग्राफला सोल्युशन आहे. आणि पॅराग्राफमध्ये तुमचे मार्क्स जाणार नाही. तुम्ही तुमच्या ब्रेनलाच आधीच सांगून ठेवा की मला 20 आउट ऑफ 20 पॅराग्राफमध्ये स्कोअर करायचा आहे. म्हणजे जरी नाही झालं तरी आपण आपल्या ब्रेनला सांगितलं होतं, म्हणजे तो जास्तीत जास्त चुका करणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगून ठेवा. आणि नंतरचा जो सेक्शन असतो तो म्हणजे पोएट्री. पोएट्रीमध्ये पण मार्क्स स्कोअर करणं म्हणजे 10 आउट ऑफ 10 स्कोअर करणं खूप सोपं. इथं फक्त 2 पोएम येतात. एक आपल्याला क्वेश्चन आन्सरसाठी असते आणि दुसरी आपल्याला अप्रिसिएशनसाठी असते. तो क्वेश्चन फर्स्ट असतो. तिथे पहिलं सिम्पल फॅक्च्युलिटी क्वेश्चन, नंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युलिटी क्वेश्चन, आणि नंतर आपल्याला रायमिंग वर्ड्स शोधा किंवा अशा रायमिंग वर्ड्स शोधा किंवा त्यांचे ऑपोजिट वर्ड, सिमिलर वर्ड लिहा किंवा वर्डचा मिनिंग लिहा. असं काही तिथं क्वेश्चन येऊ शकतो. थर्ड असतो तो. आणि सिम्पल फॅक्च्युलिटीमध्ये आपल्याला ट्रू फॉल्स किंवा ट्रू फॉल्स झाल्यानंतर
आपल्याला फिल इन द ब्लँक असा क्वेश्चन येऊ शकतो आणि नंतर तुम्हाला एखादा ॲक्टिव्हिटी दिली जाऊ शकते किंवा एखादा 2 मार्क्सचा पण क्वेश्चन येऊ शकतो जिथं तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स टाईप लिहिलेला होऊ शकतं. यावर्षी एक क्वेश्चन आला म्हणजे तो पण डायजेस्टमधला सुद्धा बहुतेक आणि म्हणजे तो आपल्याला त्याला पर्सनल रिस्पॉन्ससारखं मोठं लिहायचं होतं म्हणजे त्याचं आन्सर एका लाईनमध्ये नव्हतं. यासाठी तुम्हाला पोयमचं मिनिंग समजणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मिनिंग समजणं म्हणजे पोयमचं आपल्याला कोणी सांगायला लावलं मिनिंग तर असं आपण पटकन सांगायला आलं पाहिजे. असं आपलं मिनिंग नीट आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्यातल्या वर्ड्सचे सगळे अर्थ वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपलं नीट पाठ असलं पाहिजे. आणि नंतर जे ॲप्रिसिएशन असतं ते ॲप्रिसिएशन सगळं मी तर नवनीच्या डायजेस्टमधलंच केलं. तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता किंवा तुमचे टीचर्स देत असतील तर ते पण तुम्ही करू शकता. तुम्हाला काही वेळा राईम स्कीम फ्री वर्ड्स कुठे काय काय फक्त ते लक्षात ठेवायचं आहे. कोणता फिगर ऑफ स्पीच कोणत्या पोयममध्ये आहे यासाठी तुम्ही ट्रिक बनवा आणि त्या ट्रिकनुसार तुम्ही ते लक्षात ठेवा आणि मग ते तुम्हाला इझी जाईल. आणि टॉपर्सच्या पेपरमध्ये ते तुम्ही जे ॲप्रिसिएशन लिहिले त्याला व्यवस्थित बॉक्स करा आणि तुमचं प्रेझेंटेशन यानंतर मी प्रेझेंटेशन कसं असावं याबद्दलचा व्हिडिओ अपलोड करणार आहे म्हणजे मी सोडवलेल्या पेपरचा तुम्ही त्यामध्ये तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर. अदरवाईज तुम्ही तुमचा प्लॅन करू शकता की माझं प्रेझेंटेशन कसं असावं किंवा तुम्ही बाकीचे अजून यूट्यूबवरती असतील तर ते पण पाहू शकता. आणि ॲप्रिसिएशनमध्ये तुम्हाला सगळे सेंट्रल आयडिया थीम पाठ करायचे आहेत आणि आपलं कुठं स्पेलिंग चुकतंय का हे पण बघायचं आहे. म्हणजे ते आपले 5 मार्क्स हातचे 5 मार्क आहेत त्यातला आपल्याला हाफसुद्धा मार्क्स जाता कामा नाही. जर गेला तर आपल्याला पुढं स्कोअर करायला अवघड होऊ शकतो. त्यामुळे पोएट्रीमध्ये 10 आउट ऑफ 10 मार्क्स आपल्याला मिळालेच पाहिजेत. आणि ॲप्रिसिएशन तुम्ही फर्स्ट सेमिस्टरचे सगळे फर्स्ट सेमिस्टरलाच पाठ करा. सेकंडला पाठ करा आणि त्यांना मल्टिपल टाइम्स लिहा. आणि एक्झाम जवळ आली ना एक्झामच्या आधी तुम्ही त्यांना लिहा आणि असं म्हणजे आधीच तुम्ही त्यांना जास्त प्रॅक्टिस करत बसू नका. एक्झामच्या आता आपला मराठीचा पेपर झाला की नंतर संस्कृत असतो. संस्कृतचा झाल्यानंतर इंग्लिशचा असतो आणि ज्यांना संस्कृत नाही आहे त्यांचा डायरेक्ट मराठीनंतर इंग्लिश असतो. आणि मराठी आणि संस्कृतच्या पेपरमध्ये खूप गॅप असतो म्हणजे तिथं पण तुम्ही इंग्लिशचा आणि संस्कृतचा अभ्यास करायचा आहे. मग तिथे तुम्ही कुठं स्पेलिंग चुकताय काय मिस्टेक होतात हे लिहून ॲप्रिसिएशन बघायचं आहे. आपल्याला सगळ्या ह्याचे पोएट आठवत आहेत का म्हणजे त्यांचे पोएमचे नाव आठवतात का म्हणजे तिथं देत असले तरी आपल्याला आठवतात का एवढं तरी आपण बघायला पाहिजे. कारण जर चुकूनच एखाद्या वेळी दिलं नाही तर मग काय करायचं. आमचा एक प्रॅक्टिस पेपर झाला त्यामध्ये पोएमचं नावच दिलं नव्हतं पण मला माहीत होतं ती पोएम कोणती का ते मी ते पोएमला रीडिंग केलं. त्यामुळे म्हणजे तुम्ही रीडिंग केलं की तुम्हाला सगळं लक्षात राहतं आणि रीडिंग फक्त व्यवस्थित करायचं आहे. आणि ती पोएम किती जरी डिफिकल्ट असली तरी आपल्या ब्रेनला अजिबात सांगायचं नाही की ही डिफिकल्ट आहे. ब्रेननी जर ब्रेन एकदम म्हणला की डिफिकल्ट आहे मग बाकीचं सगळं पुढचं अवघडच आहे. कारण मग नंतर तुम्हालाच त्या पोएमचा नीट अर्थ समजणार नाही. म्हणजे अर्थ जरी समजला तरी तो ब्रेन आपला म्हणणार की अवघडच आहे आणि तो लगेच विसरून जाणार. त्यामुळे आपण कोणती पोयम अवघड आहे असं म्हणायचं नाही आणि सगळ्याच पोयम सोप्या आहेत. आणि ह्याच्यानंतरचा जो सेक्शन असतो तो म्हणजे नॉन टेक्स्च्युअल पॅराग्राफ. इथे पण हा 15 मार्क्सला असतो. येथे आपल्याला पॅराग्राफची जो नॉन टेक्स्च्युअल पॅराग्राफ दिलेला असतो त्याची आपल्याला समरी लिहायची असते. तर तो पॅराग्राफ आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्यांचे आन्सर जेव्हा शोधणार आहोत तेव्हाच तो पॅराग्राफ केअरफुल वाचायचा आहे. तो आपल्याला नीट समजला पाहिजे कारण त्याची आपल्याला समरी लिहायची आहे. तुम्हाला जर तुम्ही आधी सगळे क्वेश्चन वाचणार आहात आणि नंतर मग तुम्ही तो पॅराग्राफ वाचायला स्टार्ट करणार आहात तर तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स कोणते वाटत आहेत किंवा वर्ड कोणते वाटत आहेत ते तुम्हाला अंडरलाईन करू शकता तुम्ही त्यांना पेन्सिलने. आणि मग तुम्हाला ते तुमच्या समरीमध्ये घ्यायचे आहे. तुम्ही असं ते आधीच ठरवून ठेवा म्हणजे तुम्हाला समरी लिहिताना जास्त थिंकिंग करायला नाही लागणार आणि समरी लिहिला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही जे वेब असेल किंवा अरेंज द ऑर्डर किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑपोजिट वर्ड सिमिलर वर्ड हे तुम्हाला नीट शोधायचे आहेत. कारण हे तुमच्या आता डायजेस्टमध्ये पण नसणार किंवा बुकमधले तुमच्या ओळखीत पण नसणार. काही वेळा अवघड पण येऊ शकतात जर तुम्हाला पण तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड नीट वर्ड ऑपोजिट किंवा सिमिलर नीट शोधायचं आहे. आपल्याला आपल्या ब्रेनला वाटलं ना हाय मग तोच असतो. म्हणजे आपला ब्रेन आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम्स चुकीचे आन्सर सांगत नाही. त्यामुळे आपल्याला जर एखाद्या वेळेस वाटलं हाय आणि नंतर जर आपल्याला त्याचं सापडलंच नाही तर आपण तोच लिहू शकतो. कारण आपला मॅथ्स जाण्यापेक्षा आपण जर तोच लिहिला तर बरं. आणि मला पण आता असंच झालं. आता माझा जेव्हा बोर्डचा पेपर होता तेव्हा मला कोणत्या तरी ऑपोजिट वर्डचंच होते कोणत्या तरी वर्डचं सापडलं नव्हतं. म्हणजे सापडलं होतं पण तोच एका परफेक्ट माहीत नव्हता. पण मी जो लिहिला तो करेक्ट होता. नंतर मी घरी आल्यावर चेक केलं तर मी जो लिहिला तो करेक्ट होता. त्यामुळे ब्रेननी मध्ये सांगितलं होतं की तोच आहे. त्यामुळे तुम्ही तो नीट शोधायचा. आणि काही वेळा असं होतं की आपण
फर्स्ट पॅराग्राफ असतो. त्यामुळे आपल्याला पुअरचा काय असतो, रिच. काही वेळा असं होतं की रिच हा आपल्याला शब्द पॅराग्राफमध्ये सापडत नाही, मग आपल्याला असं वाटतं की नाही मग काय लिहायचा. त्याच्यासाठी पॅराग्राफ नीट वाचायचा आहे. नीट वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा वर्ड सापडणार आहे. म्हणजे सिंपल वर्ड्स सुद्धा काही वेळा सापडत नाही. त्याच्यासाठी तुम्ही नीट पॅराग्राफ वाचा आणि ग्रामरचे क्वेश्चन पण इथे नीट सोडवा. आणि पर्सनल रिस्पॉन्स हा तुम्हाला येते. आता तुम्हाला ना डायजेस्ट ना बुक बेस्ट असणार आहे. तुम्हाला आता तुमचं स्वतःचं लिहितं, सगळं जे असेल ते तुमचं स्वतःच असेल. यासाठी तुम्हाला नॉलेज पण असायला पाहिजे, तुमच्याकडे वोकॅब्युलरी पण असायला पाहिजे, सेंटेन्स फॉर्मेशन तुमचं ग्रामर चांगलं असलं पाहिजे आणि सगळंच ऑल ऑफ द थिंग्स पण चांगल्या असल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही इथे 2 आउट ऑफ 2 मार्क्स स्कोर करू शकता. आणि नंतर जो आपला क्वेश्चन फॉर्मला बी असतो तिथे म्हणजे आपल्याला समरी लिहायची असते. समरीमध्ये तुम्ही त्याला व्यवस्थित टायटल जे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्ही अंडरलाईन केलेत त्या पॉईंट्सला तुम्ही वेगळे तेच वर्ड यूज न करता वेगळे वर्ड यूज करा, ग्रामरचा नीट यूज करा, त्याचं स्ट्रक्चर नीट बनवा आणि जास्त मोठी समरी लिहू नका. 1/3 ही फक्त आपल्याला समरी लिहायची असते. आणि तुम्ही तुमच्याकडे रायटिंग स्किलचे बुक असतील किंवा अजून कोणते दुसरे असतील किंवा PYQs असतील, PYQ सोल्युशन, तर तुम्ही त्यामध्ये कशी समरी लिहिली आहे पॅराग्राफची ती तुम्ही अभ्यासा आणि काय काय त्यांनी पॉईंट उचललेत किंवा काय केले, कशी लिहिली आहे त्याचा एक स्टडी करा. आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्रेनला ते क्लिक होईल की आपल्याला कशी समरी लिहायची. आणि मग नंतर आपल्याला समरी लिहिताना अवघड जाणार नाही. आणि जरी मिनिंग नाही समजला तरी आपल्याला असं एक्झामचं टेन्शन असतं, त्यामुळे काही वेळा मिनिंगच समजत नाही. पण मग नंतर परत एकदा वाचायचं, नंतर मल्टिपल टाइम्स वाचल्यावर म्हणजे मल्टिपल टाइम्स वाचायला वेळच नसतो, पण एकदा वाचला, 2दा वाचला तरी पण नाही समजलं तर आपल्याला 3ऱ्यांदा वाचायचं आहे. आणि मग नंतर समरी आपल्याला लिहायची आहे. आणि जो आपला 5th सेक्शन जो असतो, 5th क्वेश्चन आणि 5th सेक्शन जो असतो तो म्हणजे रायटिंग स्किल. 5th आणि 5th क्वेश्चन त्यामध्ये क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 असतात. आणि क्वेश्चन 7 हा आपला ट्रान्सलेशनचा स्किल डेव्हलपमेंट असतो. तर आपल्याला क्वेश्चन 5 ए मध्ये लेटर लिहायचं असतं. तर आपल्याला लेटर, आता काही मुलं इन्फॉर्मल लिहितात किंवा काही फॉर्मल. मला तर इन्फॉर्मलच लेटर लिहिला आवडायचं. म्हणजे जरी फॉर्मलचा फॉर्मॅट समजलेला असला तरी तिथं टफ लँग्वेज यूज करायला लागते. टफ म्हणजे ते आपण आपल्या मम्मी पप्पाला किंवा फ्रेंडला लेटर लिहित असलं तर आपण आपल्या मनाची लँग्वेज तिथं यूज करू शकतो आणि आपल्याला तिथे खूप आठवतं. पण जर आपण फॉर्मल लेटर लिहिणार असेल जरी तिथं स्ट्रक्चर ठरलेलं असतं, म्हणजे तिथं काही बोलतात की तिथं फॉर्मॅट ठरलेला असतो त्यामुळे तिथं मार्क्स जास्त मिळतात. पण मी तर इन्फॉर्मलच लेटर लिहिते. तुम्हाला तिथं डेट टाकायला विसरायचं नाही आहे लेटरमध्ये. माझा आधी असं व्हायचं की मी डेटच टाकायला विसरायचे आणि मग तिथे पण मार्क्स जातात. जे छोट्या गोष्टी आहेत ते आपल्याला विसरायचे नाही आहेत. आणि इन्फॉर्मल लेटरमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मल लेटरच सांगणार आहे. तुम्हाला स्टार्टिंगला तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस आणि तुमचं नाव पेपरमध्ये जे घ्यायला सांगितलं तेच घ्या. आणि जर नसेल दिलं तरच तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. पेपरमध्ये जर दिलं असेल अनिता पवार तर तुम्हाला किंवा आदेश पवार तर तुम्हाला तेच नावं घ्यायची आहेत. गर्ल असेल तर गर्लचं घ्या, बॉय असेल तर तुम्ही बॉयचं नाव घ्या आणि तेच नाव. ॲड्रेस दिला असेल तर तिथला ॲड्रेस टाका, नसेल दिला तर तुमच्या मनाचं टाका, पिनकोड पण टाका. आणि त्याच्यानंतर खाली डेट टाका. डेट नंतर ते डिअर पापा, डिअर फ्रेंड, डिअर मम्मा काय असेल ते टाका. आणि नंतर तुमचा जो स्टार्टिंगचा पॅराग्राफ आहे तो तुम्ही असं बनवू शकता. आय रिसीव्ह युअर लेटर बट कुडंट सेंड रिप्लाय ड्यू टू एक्झामिनेशन. आय एम ग्लॅड टू रीड इट. हाऊ आर यू? आय होप यू आर डुईंग वेल. आय एम फाईन हिअर. वी हॅवंट मीट फॉर लॉंग टाईम. आणि नंतर मग तुम्ही असं लिहू शकता. तुम्ही तुमच्या मनाचे पॉईंट्स काढू शकता किंवा तुम्ही कोणते रेफरन्स बुक वापरताय त्यामध्ये काय पॉईंट दिले ते पण तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्हाला दुसरे कुठं भेटले तर ते पण तुम्ही किंवा तुमच्या टीचरने तुम्हाला सांगितले असते तर ते पण तुम्ही इथे वापरू शकता. आणि मग आय एम रायटिंग दिस लेटर फॉर स्पेशल पर्पोज. आणि मग तुम्हाला समजा ट्रिपला जायचं आहे तर ती ट्रिप कुठे जाणार आहे, कधी ट्रिपचं ड्युरेशन काय आहे, ट्रिपसाठी किती पैसे भरायचे आहेत आणि ट्रिपची इन्फॉर्मेशन काय आणि तिथे ट्रिपला फुल टू सेफ्टी आहे असं तुमच्या पॅरेंट्सला तुम्हाला नीट सांगायचं आहे, त्यांना पटवून द्यायचं आहे. आणि तिथे तुम्हाला पॅराग्राफ करायचा आहे आणि एक पॅराग्राफ झालं की तुम्हाला लाईन सोडायची आणि मग दुसरा पॅराग्राफ स्टार्ट करायचा आहे. आणि जे लेटर आहे ते आपल्याला पॅराग्राफ वाढताना आपल्याला म्हणजे पॅराग्राफ वाढताना आपण काही वेळा लाईन सोडून पॅराग्राफ पाडतो, पण तसं न करता लाईनला सर आपल्याला चिटकून लिहायचं आहे. येथे कुठं असं पॅराग्राफ पाडायला जागा स्टार्टिंगला सोडायची गरज नाही. त्यामुळे लेटरला तुम्ही मराठीचा पण आणि इंग्लिशचा पण पॅराग्राफला जागा सोडू नका. आणि मग नंतर तुमचा लास्टचा जो नंतर ते तुम्ही 2-3 पॅराग्राफमध्ये तुमच्या पॅरेंट्सला करा, मम्मीला पप्पाला किंवा फ्रेंडला कोणता कॅम्प जॉईन करायबद्दल किंवा तुमच्या बर्थडे पार्टीला बोलवायचं असेल असे जे लेटर असतील ते तुम्हाला आधीच लिहितात. म्हणजे जे PYQला आले किंवा तुमच्याकडे जेवढे क्वेश्चन असतील लेटरचे ते तुम्ही आधीच सोडून ठेवा. तुम्ही रायटिंग स्किलचे खूप प्रॅक्टिस करा. खूप प्रॅक्टिस म्हणजे असं नाही की रायटिंग स्किल अवघड आहे, पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे तुम्हाला तुमची प्रॅक्टिसच परफेक्ट बनवणार आहे. यासाठी तुम्हाला खूप
प्रॅक्टिस करायची आहे आणि रायटिंग स्किलचे जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि लास्टचा जो पॅराग्राफ असतो तिथे कन्वे माय रिगार्ड्स टू ऑल ॲट होम अँड बेस्ट विशेस फॉर चिंटू, आणि मग नंतर बेस्ट विशेस फॉर चिंटू, सी यू सून, टेक केअर, लव्ह यू असे तुम्ही लिहू शकता. आणि मग नंतर खाली द्यायच्या युअर्स लवली समजा अनिता पवार, युअर्स लवली डॉटर किंवा युअर्स लवली फ्रेंड किंवा युअर्स फ्रेंड असं तुम्ही लिहून कॉमा देऊन खाली अनिता पवार किंवा आदेश पवार असं लिहायचं आणि तिथं खाली डॉट द्यायचा आणि मग तुमचं झालं. आणि जर तुम्हाला फॉर्मल सोडवायचं असेल तर तुम्ही सोडू शकता. आणि दोन्हीमध्ये पण मार्क्स स्कोअर करणं सोपं आहे. फक्त ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणते सोडवणार आहे. आता जो बी असतो तो म्हणजे डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगला ऑर असतो स्पीच रायटिंग, पण स्पीच रायटिंगपेक्षा डायलॉग रायटिंगच सोपं आहे. डायलॉग रायटिंगमध्ये आपल्याला पहिलं तर तो जो पॅरेग्राफ तो जो डायलॉग दिलेला असतो ते 4 डायलॉग दिलेले असतात, त्याला आपल्याला अरेंज करायचं असतं. अरेंज करताना आपल्याला नीट अरेंज करायचं, म्हणजे हा आपल्या हातचे मॅथ्स असतात ते आपल्याला जाऊन द्यायचं नाही. डायलॉग रायटिंग आपल्याला 5 मार्क्ससाठी असतो. आणि नंतर ते तुम्हाला डायलॉग नीट व्यवस्थित अरेंज करायचे आहे, त्यांचा सिक्वेन्स जरा देखील चुकून द्यायचा नाही. आणि नंतरचा जो बीमधला जो सेकंड असतो तिथे आपल्याला एचा डायलॉग दिलेला असतो आणि बीचा आपल्याला लिहायचा असतो. तर हे फर्स्ट अँड सेकंड हे दोन्ही पण सोपं असतं. आणि नंतर बीमधला जो थर्ड असतो तो आपल्याला डायलॉग लिहायचा असतो 3 मार्क्ससाठी. याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त डायलॉग वाचायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त डायलॉग वाचून तुम्हाला तिथे एक्झामला सुचलं पाहिजे की काय लिहायचं. यासाठी तुम्ही जेव्हा तुमचा सुपरवायझर पेपर देईल तेव्हाच तुम्ही सगळं वाचून ठेवा की काय आलंय, म्हणजे आपला ब्रेन नीट आठवल की आपल्याला काय काय लिहायचं. आणि पेपर जरी अवघड आला असला तरी तुम्ही असं समजा की पेपर खूप सोपा आलाय आणि मी व्यवस्थित पेपर लिहिणार आहे, मी खूप छान मार्क्स स्कोर करणार आहे. तुम्हाला मोटिवेशन द्या आणि तुमचा पेपर लिहिला स्टार्ट करा. तुम्ही खूप छान मॅथ्सपर्यंत पोहोचाल. आणि असंच असतं, म्हणजे आपण जर समजलं पेपर अवघड आहे तर आपण नाही लिहू शकतो पेपर. त्यासाठी तुम्ही पेपरला खूप सोपं समजा आणि व्यवस्थित पेपर लिहा. आणि जर आपला अभ्यास झालेला असेल तर आपल्यासाठी पेपर खूप सोपा असतो. आणि जर झालेला नसेल तर मग पेपर अवघड जातो. पण झालेला नसेल असं प्रत्येकालाच पेपर अवघड नाही जात, म्हणजे ज्यांना काहीच येत नाही त्यांना इंग्लिशचा पेपर अवघड जातो, बाकीच्या सर्वांना इंग्लिशचा पेपर सोपाच जातो. आणि तुम्हाला जे आता डायलॉग आहेत ते तुम्हाला तुमच्याकडे कोणते रेफरन्स बुक असतील किंवा तुमचे टीचर सांगत असतील किंवा तुमच्या ट्युशनमध्ये काय सांगत असतील ते सगळे डायलॉग करायचे आहेत. तुम्ही यासाठी यूट्यूबचे पण व्हिडिओ बघू शकता किंवा गुगलवरती डायलॉग वाचून तुम्ही तुमची वोकॅब्युलरी वाढवू शकता. आणि तुम्हाला मिनिमम 3 एक्सचेंजेस इथं डायलॉगमध्ये लिहायचे आहे. तुम्ही 3 पेक्षा जास्त पण लिहू शकता. आणि डायलॉगमध्ये पण 5 आउट ऑफ 5 तसं बघायला गेलं तर मिळतात आणि तसं नाही पण. मग त्याच्यासाठी आपलं प्रेझेंटेशन व्यवस्थित असलं पाहिजे जर आपल्याला 5 आउट ऑफ 5 पाहिजे असतील तर. आणि लेटरमध्ये इन्फॉर्मलमध्ये 4.5 असे मॅथ्स मिळतात. 4.5च्या नंतर 5 होतात आणि डायलॉगचे 5. नंतर क्वेश्चन 6 असतो तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा असतो. इथे आपल्याला तो जो पॅराग्राफ दिलेला असतो तो आपल्याला चॅटमध्ये किंवा कशामध्ये ट्रान्सफर करायचा असतो. वर्बल टू वर्बल और नॉन वर्बल टू वर्बल असे 2 असतात. तर त्यामध्ये आपल्याला वर्बल टू नॉन वर्बलच सोडवायचं आहे, कारण वर्बल टू नॉन वर्बल हे सोपं असतं आणि तिथे मॅथ्स स्कोअर करणं पण सोपं असतं. वरती ज्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे तिथे आपल्याला आन्सर शोधून तिथे फक्त लिहायचं असतात किंवा डू डोंट्स आलं तर ते पण नीट सोडवायचं असतं. आणि तिथे आपल्याला टायटल पण द्यायचं असतं, टायटल द्यायला नीट विसरायचं नसतं. आणि तिथे जरा हँडरायटिंग मी सांगेल की छान काढा, कारण तिथे मॅथ्स आपले गेले नाही पाहिजे हँडरायटिंगमुळे. आणि तुमचं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन पण व्यवस्थित ठेवा, त्यामुळे इथे तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स इझिली मिळून जातील. आणि तुम्ही वर्बल टू नॉन वर्बल सोडवा, नॉन वर्बल टू वर्बल सोडू नका, कारण तिथे आपल्याला ग्रामरचं स्ट्रक्चर वगैरे आणि तिथे लिहा पण जास्त वेळ जातो. पॅराग्राफ लिहिला इथे वरती वर्बल टू नॉन वर्बलला वेळ जात नाही, त्यामुळे मी ते तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही वर्बल टू नॉन वर्बल लिहा. बाकी चॉईस तुमचा आहे, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही सोडू शकता. नंतर आपला असतो तो स्किल डेव्हलपमेंट आपल्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेशन असतं. ट्रान्सलेशनमध्ये जो असतो तो आपल्याला 6 वर्ड दिलेले असतात. 6 पैकी 4चे आपल्याला मिनिंग लिहायचे असतात आणि ते वर्ड्स आपल्या बुकमधलेच असतात. त्यामुळे आपल्या बुकमधल्या जे शब्द आहेत त्यांचा आपल्याला मिनिंग माहीत असलं पाहिजे. मिनिंग माहीत असायला तुम्हाला डिक्शनरी वाचली पाहिजे, किंवा डिक्शनरी वाचण्याची पण इतके काय अवघड वर्ड नसतात की त्यांचा आपण अर्थ लिहू शकत नाही. पेपर काढला जातो तो सगळ्या स्टुडंटचा विचार करून काढला जातो. पहिले म्हणजे जे ज्यांना काहीच येत नाही ते पास होऊ शकतील, जे मीडियम स्टुडंट आहे, जे टॉपर स्टुडंट आहे, त्यांच्या सगळ्यांचाच विचार करून पेपर काढला जातो. त्यामुळे असं ते अवघड देत नाहीत इथे वर्ड्स. त्यामुळे इथे 2 आउट ऑफ 2 मार्क्स स्कोर करणं 4 वर्ड्स तुम्ही कोणते पण लिहू शकता. आणि तुम्हाला सगळेच येत असतील तर तुम्ही सगळेच लिहा आणि त्यांना व्यवस्थित अंडरलाईन करा त्या मिनिंग्सला, आणि व्यवस्थित ते पेपर नीट प्रेझेंटेशन करा, ते नीट डेकोर करा. आणि नंतर जे असतं ते सेंटेन्समध्ये तुम्हाला शब्दांचे प्रॉपर मिनिंग माहीत असले पाहिजेत. समजा आता हेल्मेट हा शब्द आला तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला हेल्मेटचा अर्थ माहीत नसतो. मग असं प्रॉपर मिनिंग माहीत असले पाहिजे. 4 सेंटेन्स दिलेले असतात, त्यातले फक्त आपल्याला दोनच सोडवायचे असतात 2 मार्क्सला. त्यामुळे इथे पण 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळतात. नंतर आपल्याला जो असतो तो आपला सी, म्हणजे आपला सी जो असतो
तो पण खूप सोपा असतो, तो पण तुम्हाला व्यवस्थित सोडवायचा आहे. आणि ती जी म्हण आहे तिचा अर्थ पण आपल्याला 2 दिलेले म्हण असतात, त्यातल्या एकीचा आपल्याला व्यवस्थित अर्थ लिहायचा आहे. आणि त्या ट्रान्सलेशनमध्ये पण 5 आउट ऑफ 5 मार्क्स स्कोअर करणं सोपं आहे. आणि इंग्लिशमध्ये मराठीपेक्षा मी तर आधीच सांगितलं मॅथ्स करणं खूप सोपं आहे. आणि जास्तीत जास्त स्टुडंट मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये त्यांचा स्कोअर छान असतो. त्यामुळे तुम्ही इंग्लिशला इग्नोर करू नका. आणि खूप स्टुडंट्स असं करतात की लँग्वेजचा पण अभ्यास करत नाहीत, पण लँग्वेजला पण अदर सब्जेक्टप्रमाणे त्यांच्याप्रमाणे इतकं जास्त नाही, पण कम्पॅरेटिव्हली कमी दिलं तरी इम्पॉर्टन्स द्या ना तुम्ही. काही तर स्टुडंट पेपरच्या आदल्या दिवशी लँग्वेजचा अभ्यास करतात, पेपरच्या आदल्या दिवशी लँग्वेजचा अभ्यास करून तुम्ही छान मार्क्स नाही स्कोअर करू शकत. म्हणजे ज्याला छान मार्क्स पाहिजेत त्यांनी वर्षभर कॉन्स्टंटली अभ्यास केला पाहिजे. मग तो लँग्वेज असू नाही तर सायन्स असू, आपल्याला सगळ्याच सब्जेक्टचा व्यवस्थित नीट अभ्यास करायला पाहिजे. आणि ते पण पॅटर्न समजून. आणि ते पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट. आणि टाईम मॅनेजमेंट तुमचे जेवढे पेपर तुमच्या स्कूलमध्ये होतील किंवा तुम्ही जेवढे पेपर सोडवतात त्यातल्या प्रत्येक पेपरला तुम्हाला टाईम पुरला पाहिजे, असं तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा टाईमचं. आणि स्टार्टिंगपासून तेच फॉलो करा. आणि ते तुम्हाला हेल्पफुल ठरेल तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला लवकर वेळामध्ये पेपर संपवायला. आणि नंतर तुम्ही तुमच्या पेपरचं डेकोरेशन करा. ते डेकोरेशन म्हणजे पेपर प्रेझेंटेशन करा. काय चुकलंय का, कुठं स्पेलिंग चुकलंय का, किंवा काही कोणतं लेटर लिहायचं राहिलंय का, किंवा कोणता क्वेश्चन सोडवायचा राहिलाय का हे चेक करा. क्वेश्चन नंबर टाकायचा राहिलाय का हे चेक करा. आणि अजून अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील त्या चेक तुम्ही नंतर करा. आणि 2.5 तासामध्ये इंग्लिशचा पेपर झाला म्हणजे झालाच पाहिजे. आणि नंतरचा वेळ तुम्ही बाकीच्या गोष्टींना द्या.